निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली आणि आता लक्ष आहे महानगरपालिका निवडणुकीवर। कारण आता राज्यकर्त्यांकडून या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत। बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत। उद्धव ठाकरेंचं आता मिशन महापालिका। ठाकरे दक्षिण मुंबईच्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। महापालिका स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांकडून सूर, तर उद्धव ठाकरे आज दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। मातोश्री येथे उद्धव ठाकरे गेल्या 3 दिवसांपासून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांकडून मागणी जोर धरू लागली आहे। ठाकरे गटातील काही प्रमुख महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्या विरोधात सक्षम महिला उमेदवार देण्यासाठी ज्योती ठाकरे, संजना घाडी, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा होणार असल्याची ही माहिती मिळतीये। तर उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना या पार्श्वभूमीवर भेट देणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, आता उद्धव ठाकरेंचं मिशन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत, त्याचबरोबर शाखांनाही भेट देणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आज जी आहे ती 7, 8, 9 असे 3 दिवस या बैठकात आले होत्या। त्यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून जे त्या उद्धव ठाकरे स्वतः आढावा घेत होते आणि आज दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा आहेत, त्या विधानसभांचा ते आढावा घेणार आहेत। त्यामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जेवढ्या पण बैठका झाल्या त्यामध्ये बैठकीमध्ये जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वबळावर लढण्याची ती तयारी उद्धव ठाकरे यांना करायला सांगितली, त्यांना ती विनंती केली आहे। त्याबरोबर जर पाहायला गेलं तर आपण आघाडीमध्ये असल्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यामुळे स्वबळावर लढल्यास मोठ्या संख्येने आपले उमेदवार निवडून येतील असं पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं। त्याचबरोबर ज्या शिवसेनेमध्ये ज्या महिला आहेत उद्धव ठाकरे गटातून गेलेल्या, त्या महिलांना जे आहे ते त्यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी जे आहे ते ज्योती ठाकरे, संजना घाडी, महापौर ज्या आहेत श्रद्धा जाधव माजी महापौर आणि किशोरी पेडणेकर या महिलांची एक स्वतंत्र अशी बैठक आहे, ती उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर मागच्या महिन्यात 21 तारखेला जे आहे ते निरीक्षकांची एक बैठक झाली होती। त्या निरीक्षकांच्या बैठकीमध्ये जी आहे ती ही चर्चा झाली होती। त्यामुळे आता उद्धव ठाकरे एकला चळवळीचा नारा देणार का, की अजून त्यांचं काही या संदर्भात पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे, हे आज पाहणं महत्वाचं असणार आहे। शेवटची आज बैठक असणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे महत्वाचं असणार आहे। धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।